नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरला आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम यावर चर्चा केली. आज आपण प्रथम सत्रासाठी तुम्हाला जो अभ्यासक्रम आहे त्यामधील पहिले प्रकरण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची ओळख हे सुरू करीत आहोत. या प्रकरणातील पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती हा जो आहे याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, अर्थ, स्वरूप, व्याप्ती याबद्दल माहिती घेण्यापूर्वी आपल्याला थोडक्यात या विषयाची प्रस्तावना अभ्यासायची आहे. मानवाच्या गरजा अमर्यादित असतात, मात्र या गरजांची पूर्तता करण्यासाठी जी साधने उपलब्ध आहेत ती मर्यादित आहेत, परंतु पर्यायी उपयोगाची आहेत. यांचा मेळ घालताना मानवाचे आर्थिक वर्तन कसे असते याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्राचा जसजसा विकास होत गेला तसतसा या शास्त्रातील अभ्यास शाखांची संख्या वाढत गेल्याचे आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, सार्वजनिक आयव्यय, शेतीचे अर्थशास्त्र, औद्योगिक अर्थशास्त्र इत्यादी. त्यापैकी एक महत्त्वाची शाखा म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र होय. व्यक्ती आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी प्राचीन काळापासून व्यापार करत आला आहे. व्यापार म्हणजे काय तर वस्तू व सेवांच्या देवाणघेवाणीचा व्यवहार जो होतो त्याला आपण काय म्हणतो, व्यापार म्हणतो. औद्योगिक क्रांतीपूर्वी व्यापार हा स्थानिक तसेच देशांतर्गत भागात अधिक प्रमाणात होत असे. औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ व्हावी या उद्देशाने अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे देशादेशामधील राष्ट्रामधील व्यापारात मोठी वाढ झालेली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे व्यापारात सहभागी होणाऱ्या देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते, तेथे रोजगार निर्मिती वाढते, यासारख्या अनेक फायदे मिळतात. हे ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जे.एस. मिल यासारख्या अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सिद्धांतामधून स्पष्ट केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा विकास होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. अलीकडील काळात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती व विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे अर्थशास्त्राची एक महत्त्वाची शाखा म्हणून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास केला जाऊ लागला आहे. आता आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याच्या काही अर्थतज्ञांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय ही अर्थशास्त्र या विषयाची एक स्वतंत्र व उपयोजित शाखा आहे. या शाखेमध्ये राष्ट्रांमधील विविध साधन सामग्री आणि तिचा विविध हेतूने होणारा वापर किंवा विनियोग यामधून ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्यांची कारणे शोधून त्यावर उपाययोजना सुचविल्या जातात. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्राच्या ज्या शाखेत आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारे लाभ, व्यापार विषयक धोरणे, आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था, विदेश विनिमय दर, प्रादेशिक आर्थिक सहकार्य इत्यादींचा अभ्यास केला जातो ती शाखा होय. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अर्थ म्हणजे अर्थशास्त्राची ती एक स्वतंत्र शाखा आहे. या शाखेमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशांमध्ये जे व्यवहार होतात त्यांचा अभ्यास केला जातो. आता आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याख्या पाहिजे आहे, तर त्यातली पहिली व्याख्या आपण बघणार आहोत प्राध्यापक हेरॉल्ड यांची. ते काय म्हणतात, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध अशा सर्व देवाणघेवाणीच्या व्यवहारांशी असतो की जे राष्ट्रांच्या सीमांच्या बाहेर केले जातात. म्हणजेच भारताचे व्यापार विषयक संबंध
जगातील इतर देशांशी आहेत. उदाहरणार्थ भारतातून अमेरिकेला काही वस्तूंची निर्यात केली जाते, तसेच अमेरिकेकडून काही वस्तूंची आयात केली जाते. याचा अभ्यास ज्या शाखेत केला जातो अर्थशास्त्राच्या, त्याला आपण काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र असे म्हणतो. आता दुसरी व्याख्या बघायची आपल्याला, ती म्हणजे प्राध्यापक किंडल बर्जर यांची. किंडल बर्जर यांनी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा अर्थशास्त्रामधील एक स्वतंत्र अभ्यास विषय असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराबरोबरच आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधांचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये व्यापाराबरोबरच इतर जे काही आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जे संबंध निर्माण होतात व्यापाराच्या माध्यमातून दोन देशांमध्ये, त्यांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची ही एक स्वतंत्र शाखा आहे. वरील व्याख्यांवरून हे स्पष्ट होते की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक स्वतंत्र व महत्त्वाची शाखा आहे. देशांतर्गत पातळीवर ज्याप्रमाणे वस्तू व सेवांचा व्यापार केला जातो, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या देशांमध्ये वस्तू व सेवांचा व्यापार केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रत्येक देशाचे व्यापारविषयक उद्दिष्टे, धोरणे, नियम, कायदे भिन्न असतात. या सर्वांच्या अंतर्गत राहून आपल्याला सर्व व्यवहार करावे लागतात. व्यापाराच्या माध्यमातून देशादेशांमध्ये जे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संबंध निर्माण होतात, या संबंधातून जे काही प्रश्न निर्माण होतात त्यांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र करते. आता बघा, आंतरराष्ट्रीय पातळीवर केवळ वस्तू आणि सेवांचाच व्यापार होतो का? याचं उत्तर नाहीये. याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या विविध संस्था कार्यरत आहेत, उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, जागतिक बँक आहे, ब्रिक्स बँक आहे, सार्क आहे, युरोपीय आर्थिक समुदाय आहे, या देशांमध्ये कसे संबंध आहेत याचा अभ्यास यामध्ये केला जातो. काही वेळा विकसित देश अल्पविकसित देशांना मदत, कर्ज, अनुदान देत असतात. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भांडवलाची हालचाल होत असते. एका देशातून दुसऱ्या देशात गुंतवणुका केल्या जातात. ही गुंतवणूक परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक तसेच अप्रत्यक्ष गुंतवणूक अशा स्वरूपाची असते. सोने, चांदी यासारख्या मौल्यवान धातूंच्या देवाणघेवाणीतून जे व्यवहार होतात ते मिटविण्यासाठी एकमेकांच्या चलनांची अदलाबदल करावी लागते. या सर्वांचा अभ्यास करणारे हे शास्त्र आहे. आता आपल्याला पुढचा जो मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे स्वरूप. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र नेमकं कसं आहे हे आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या स्वरूपाचा अभ्यास केल्यानंतर समजते. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक स्वतंत्र व उपयोजित शाखा आहे. त्यामुळे या अर्थशास्त्रात दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशात व्यापाराच्या माध्यमातून निर्माण झालेल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संबंधांचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक हेरॉल्ड यांच्या मते आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा संबंध त्या सर्व आर्थिक व्यवहारांशी आहे जे देशाच्या भौगोलिक सीमा ओलांडून सरकार, व्यापारी, वित्तीय संस्था आणि विविध कंपन्या यांच्या मार्फत केले जातात. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे स्वरूप आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते. यामध्ये पहिला मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे अर्थशास्त्र विषयाची स्वतंत्र शाखा. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही अर्थशास्त्र या विषयाची स्वतंत्र आणि उपयोजित शाखा आहे. या शास्त्रात आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, परकीय मदत व अनुदान, व्यापार विषयक करार, विनिमय दर निश्चिती
आंतरराष्ट्रीय भांडवली हालचाली, विदेश व्यापाराची रचना व दिशा इत्यादींचे सविस्तर विश्लेषण केले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाला अर्थशास्त्रात विशेष महत्त्व आहे. दुसरा आपल्याला मुद्दा जो अभ्यासायचा आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे स्वरूप सांगणारा, तो म्हणजे व्यापार अभ्यासाचा केंद्रबिंदू. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू हा व्यापार हा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशांमध्ये वस्तू व सेवांचा जो व्यापार केला जातो, त्या माध्यमातून देशादेशांमध्ये जे संबंध निर्माण होतात त्यांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात केला जातो. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारे लाभ, व्यापार शर्ती कशा आहेत, त्या प्रतिकूल आहेत की अनुकूल आहेत, विनिमय दर निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक करार, प्रादेशिक सहकार्य, बहुराष्ट्रीय कंपन्या इत्यादींचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात केला जातो. यानंतर स्वरूपाचा आपल्याला तिसरा मुद्दा जो पाहायचा आहे, तो म्हणजे प्रश्नांचे किंवा समस्यांचे आंतरराष्ट्रीय स्वरूप. सूक्ष्म अर्थशास्त्रातील प्रश्नांचे स्वरूप हे वैयक्तिक आहे. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे एका व्यक्तीसमोर, एका उपभोक्त्यासमोर, एका उद्योग संस्थेसमोर जे प्रश्न निर्माण होतात त्याचा अभ्यास करते. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्रातील प्रश्नांचे स्वरूप हे संपूर्ण अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. उदाहरणार्थ, दारिद्र्य, बेकारी, पूर्ण रोजगार प्रस्थापित करणे यासारखे. परंतु आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात ज्या विविध प्रश्नांचा, समस्यांचा अभ्यास केला जातो त्यांचे स्वरूप हे आंतरराष्ट्रीय व अनेक देशांशी निगडीत असते. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोखतेची समस्या, व्यापारविषयक निर्बंध, व्यवहारतोल असंतुलन, विविध देशातील दारिद्र्य व बेकारी, व्यापारविषयक धोरणे, आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक संस्थांमधील सुधारणा इत्यादी प्रश्नांचा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात अभ्यास केला जातो. स्वरूपाचा आपल्याला जो चौथा मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे शास्त्रीय अधिष्ठान. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात प्रामुख्याने 2 पेक्षा जास्त देशांमधील आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संबंधांचे सुस्पष्ट व शास्त्रीय विश्लेषण केले जाते. त्यामुळे या विषयाला शास्त्रीय अधिष्ठान प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील विविध नियम, तत्वे, सिद्धांत आणि संकल्पना इतर शास्त्रातील नियमांप्रमाणे शास्त्रीय अधिष्ठानावर आधारित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त झालेला दिसून येतो. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे निरपेक्ष खर्च लाभ तत्व, तुलनात्मक खर्च लाभ तत्व, व्यापार शर्ती, विदेश विनिमय दराचे सिद्धांत, व्यापार तोल व व्यवहार तोल, आंतरराष्ट्रीय व्यापार विषयक धोरणे इत्यादींना एक शास्त्रीय आधार आहे. यानंतर स्वरूप स्पष्ट करणारा आपल्याला 5वा मुद्दा अभ्यासायचा आहे, तो म्हणजे विश्लेषणात्मक शास्त्र. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे विश्लेषणात्मक शास्त्र आहे. या शास्त्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रत्येक देशाचे व्यापारविषयक धोरण, नियम, कायदे यांचा आपल्या देशावर, आपल्या देशाच्या व्यापारावर काय प्रभाव पडेल याचे सविस्तर विश्लेषण केले जाते. व्यापार, गुंतवणूक, विनिमय दर, व्यापार शर्ती, विनिमय नियंत्रण, परकीय मदत व कर्जे, व्यापारविषयक ध्येये व धोरणे ठरविण्यासाठी संख्याशास्त्र आणि गणिताचा वापर केला जातो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र विश्लेषणात्मक शास्त्र आहे असे म्हटले जाते.
यानंतर स्वरूप स्पष्ट करणारा आपल्याला 5वा मुद्दा अभ्यासायचा आहे, तो म्हणजे व्यापक दृष्टिकोन. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात विविध बाबींचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला जातो. देशाचा आर्थिक विकास करावयाचा असेल तर व्यापाराशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे ज्या साधनांची देशात कमतरता आहे अशा वस्तू व साधनांची परदेशातून आयात केली जाते. तसेच आपल्याकडील अतिरिक्त वस्तूंची विदेशात निर्यात करून परकीय चलन मिळवले जाते. याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादा विशिष्ट करार करताना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांवर होणारे अनुकूल व प्रतिकूल परिणाम यांचा व्यापक विचार करून निर्णय घेतले जातात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे स्वरूप व्यापक आहे असे म्हटले जाते. स्वरूप स्पष्ट करणारा आपल्याला 7वा मुद्दा जो अभ्यासायचा आहे तो म्हणजे कला नसून एक शास्त्र. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे कला नसून एक शास्त्र आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील नियम आणि सिद्धांत मांडताना माहितीचे संकलन आणि वर्गीकरण केले जाते. त्यासाठी संख्याशास्त्र आणि गणिताचा वापर करून वेगवेगळी प्रतिमाने तयार केली जातात. शास्त्रीय कसोट्यांचा वापर करून या नियमांची पडताळणी करता येते. त्यामुळे प्राध्यापक वासरमन आणि प्राध्यापक हलटमन हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राला एक शास्त्र मानतात. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र विविध देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संबंधातून ज्या समस्या निर्माण होतात त्यांचा शास्त्रीय अभ्यास करून निश्चित स्वरूपाचे निष्कर्ष काढते. त्यामुळे त्याला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा प्राप्त झाला आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करणारा पुढचा मुद्दा म्हणजे परस्परावलंबन. आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापार, गुंतवणूक, अनुदान, परकीय कर्जे, आंतरराष्ट्रीय रोखता इत्यादींशी संबंधित प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी जे विविध नियम, तत्वे, व्यापारविषयक सिद्धांत यांचा विचार करावा लागतो. या सर्व प्रश्नांची सोडवणूक एक देश करू शकत नाही. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याची आवश्यकता असते. सर्व देश एकत्र येण्यास तयार होतात आणि आंतरराष्ट्रीय संघटना, संस्था यांचे धोरणे, नियम, करार यांच्या अधीन राहून त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात ज्या विविध घटकांचा अभ्यास केला जातो ते एकमेकांशी निगडीत म्हणजेच परस्परावलंबी आहेत. यानंतर पुढचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे आंतरविद्याशाखीय स्वरूप. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची स्वतंत्र शाखा असली तरी तिचे स्वरूप मात्र आंतरविद्याशाखीय आहे. कारण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात ज्या विविध संकल्पनांचा, तत्वांचा, नियमांचा अभ्यास केला जातो त्या राज्यशास्त्र, समाजशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापन इत्यादी विषयांशी संबंधित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास या सर्व विद्याशाखांमधील विद्यार्थी, संशोधक, शासनाचे विविध विभाग, उद्योजक व त्यांच्या संघटना इत्यादींना मार्गदर्शक आहे. आता आपण जे विविध मुद्दे बघितले आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे स्वरूप स्पष्ट करणारे, त्यावरून आपण निष्कर्षरूपी असं म्हणू शकतो की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे स्वरूप हे कसे आहे तर आंतरविद्याशाखीय आहे, व्यापक आहे आणि विश्लेषणात्मक आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे व्यापाराच्या माध्यमातून विविध देशात जे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व सांस्कृतिक संबंध निर्माण होतात त्यांचा अभ्यास करते. त्यामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाला
महत्त्वाचे स्थान आहे हे वरील विश्लेषणावरून स्पष्ट होते. यानंतर आपल्याला जो पुढचा मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती. आता बघा विद्यार्थ्यांनो, एखाद्या विषयाची व्याप्ती आपण ज्या वेळेस अभ्यासतो त्यावेळेस त्या विषयात कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो याची आपण माहिती घेत असतो. आता आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती अभ्यासायची आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त देशात व्यापाराच्या माध्यमातून जे आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक संबंध निर्माण होतात त्यांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची स्वतंत्र आणि उपयोजित शाखा म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र होय. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात कोणकोणत्या बाबींचा, घटकांचा आणि समस्यांचा अभ्यास केला जातो हे सांगणे म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती होय. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या व्याख्या आणि स्वरूप यावरून आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती पुढील प्रमाणे स्पष्ट करता येते. व्याप्तीचा पहिला मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत हा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व, व्यापार घडून येण्याची कारणे, व्यापारास पूरक ठरणाऱ्या बाबी, धोरणे, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ इत्यादीशी संबंधित अर्थशास्त्रज्ञांनी जे विविध सिद्धांत, नियम, तत्त्वे मांडले आहेत त्यांचा अभ्यास आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक सिद्धांत या विभागात केला जातो. उदाहरणार्थ ॲडम स्मिथ यांचा निरपेक्ष खर्च-लाभ सिद्धांत, रिकार्डोचा तुलनात्मक खर्च-लाभ सिद्धांत, हेक्चर ओहलींचा व्यापारविषयक सिद्धांत, आंतर उद्योग व्यापार इत्यादी. यानंतर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करणारा पुढचा जो दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे विदेश व्यापाराची रचना व दिशा. विदेश व्यापाराचे आकारमान, विदेश व्यापाराची रचना व दिशा, व्यापारातून व्यवहारातून देशाचे व्यापारविषयक धोरण, व्यापार वाढीतील अडचणी, जागतिक व्यापारातील देशाचे स्थान इत्यादींचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील विदेश व्यापाराची रचना व दिशा या विभागामध्ये केला जातो. या अभ्यासावरून देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापारातील स्थान, व्यापारातील प्रमुख भागीदार देश इत्यादींची आपल्याला माहिती मिळते. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करणारा तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरणे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयापैकी आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरणांचा अभ्यास हा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार मुक्त किंवा खुला असावा की संरक्षित असावा या विषयीच्या धोरणांचा अभ्यास या विभागात केला जातो. व्यापारविषयक धोरणे निश्चित करताना येणाऱ्या अडचणी, आयात निर्यातीवरील कर, त्यांचे परिणाम, कोटा पद्धती, देशांतर्गत उद्योगांना संरक्षण, मदत, अनुदान, द्विपक्षीय व बहुपक्षीय व्यापारविषयक करार, व्यापारात निर्माण होणारे राजकीय अडथळे, आंतरराष्ट्रीय रोखतेचा प्रश्न इत्यादींचा अभ्यास आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील व्यापारविषयक धोरणे या विभागात केला जातो. यानंतर आपल्याला चौथा जो मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक व मौद्रिक सहकार्य. आंतरराष्ट्रीय व्यापारास आर्थिक विकासाचे इंजिन असे म्हटले जात असल्याने जागतिक व्यापारातून विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट प्रत्येक देशाचे असते. त्यामुळे व्यापार वाढविणे, व्यापारातील अडथळे दूर करणे, देशादेशांमध्ये शांतता, सहकार्य, सामंजस्य वाढीस लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या विविध संघटना, संस्था, नियम, करार इत्यादींचा अभ्यास या विभागात केला जातो. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय नाणेनिधी,
जागतिक बँक, आशियाई विकास बँक, ब्रिक्स बँक, सार्क, युरोपीय आर्थिक समुदाय, आसियान, गॅट करार इत्यादी अशा आर्थिक संघटना व वित्तीय संस्था स्थापन करण्यामागे केवळ व्यापार वाढ हा हेतू नसून विकसनशील व विकसित देशातील आर्थिक विषमता कमी करणे हा आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करणारा पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय चलन पद्धतीचा अभ्यास. आंतरराष्ट्रीय चलन पद्धतीचा अभ्यास हा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशात निर्माण होणाऱ्या देवाणघेवाणीचा अभ्यास या विभागात केला जातो. कारण व्यापारात सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाचे चलन भिन्न असते. उदाहरणार्थ अमेरिकेचं चलन डॉलर आहे, भारताचं चलन रुपया आहे. युरोपीय सदस्य देशांचे म्हणजेच युरोपीय आर्थिक समुदाय जो आहे त्यामध्ये जे 27 राष्ट्र आहे त्यांचं एकच सामायिक चलन आहे ते म्हणजे युरो इत्यादी. आणि प्रत्येक देशाला आपले येणे आपल्या चलनात हवे असल्याने चलनांची अदलाबदल करावी लागते, म्हणजे चलनांचा विनिमय करावा लागतो. त्यामुळे विनिमय दर कसा निश्चित होतो, त्यावर कोणते घटक परिणाम करतात, विनिमय दरात चढ उतार का होतात, ते कसे नियंत्रित करायचे, विनिमय दराचे सिद्धांत, आंतरराष्ट्रीय रोखतेचा जो प्रश्न आहे तो सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात इत्यादींचा अभ्यास या विभागात केला जातो. व्याप्तीचा शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्थितीशील अवस्थेची तुलना. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या या विभागात विविध देशांमधील व्यापाराची स्थितीशील समतोल अवस्था आणि त्यात आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे झालेले बदल यांची तुलना केली जाते. अशी तुलना करण्यासाठी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या विविध प्रतिमानांचा आणि सिद्धांतांचा आधार घेतला जातो. यावरून आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशाचा आर्थिक विकास झाला किंवा नाही, आर्थिक विकासाचा व्यापार शर्ती, तांत्रिक प्रगती आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर काय परिणाम झाला यासारखे प्रश्न यांचा अभ्यास करून निष्कर्ष काढले जातात आणि त्या आधारे योग्य असे व्यापारविषयक धोरण ठरवून त्याचे मूल्यमापन केले जाते. सारांश: वरील विश्लेषणावरून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती समजण्यास मदत होते. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात विदेश व्यापार विषयक धोरणे, विनिमय दर, आंतरराष्ट्रीय चलन पद्धती, आंतरराष्ट्रीय मौद्रिक व आर्थिक सहकार्य, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत, आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण होणाऱ्या व्यापारविषयक समस्या आणि त्या सोडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे हे स्पष्ट होते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय आहे, त्याची व्याप्ती म्हणजेच त्या विषयात कोणकोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो याची माहिती घेतली. या लेक्चरवर किंवा या पहिल्या मुद्द्यावर जो आहे तो म्हणजे कोणता, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, अर्थ, स्वरूप व व्याप्ती, यावरील काही महत्त्वाचे 1-2 प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत, तर ते तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी आहेत. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय हे सांगून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा. दुसरा जो प्रश्न आहे टिपा लिहा. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ही संकल्पना स्पष्ट करा. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे स्वरूप थोडक्यात सांगा. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची व्याप्ती सांगा. धन्यवाद.